नमस्कार. तर आज आपण बनवायचा आहे गाजराचा हलवा, जो प्रत्येकाला आवडतो. तर त्यासाठी मी गाजर घेतलेले आहेत. तर गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ते पुसायचे आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे आणि तेच आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. तर तुम्ही गाजर किसून घेतला तरी सुद्धा चालेल. तर आपण गाजर मस्तपैकी स्वच्छ धुतलेला आहे, तो पुसून घेतलेला आहे. त्यानंतर त्याचे साल सुद्धा आपण वरचा थोडंसं काढलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण या पद्धतीनं कटिंग करून मिक्सरला इझिली बारीक होईल असं कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर हे आता आपण मिक्सरला बारीक करू. चला, तर कटिंग करून झालेलं आहे. गाजराचा एकदम शेवटचा भाग आणि स्टार्टिंगचा भाग आपण कट करून घेतलेला आहे, मधला पूर्ण भाग घेतलेला आहे. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करण्यासाठी ठेवून देऊया. तर हे छान मिक्सरला आता बारीक झालेलं आहे. जर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्तच बारीक करायचं. त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं 1 चमचा आणि तुपामध्ये मस्त असं हे बारीक केलेलं गाजर परतून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनिटं मस्त परतायचं. तर हे छान आता परतलं गेलेलं आहे, मस्त झालेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, दुधाचा वापर करायचा आहे आपण ह्याच्यात. तर याच्यात मी 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकून झाल्यानंतर परत 1-2 मिनिटं आपण असं त्याला मस्त गाजर त्या दुधामध्ये शिजला पाहिजे अशा पद्धतीनं आपण मस्त परतून घ्यायचं. तर हे सुद्धा छान परतून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण साखर वापरायची. साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी याच्यात साखर 1 वाटी वापरलेली आहे, ती आता आपण याच्यात मस्तपैकी मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकायची. तर ही सुद्धा आपण व्यवस्थित यात मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटाची याला एक छानशी वाफ काढायची आणि साधारण 1-2 मिनिटानंतर बघू शकता मस्त असं आपला गाजरचा हलवा शिजून तयार झालेला आहे खाण्यासाठी. चला, तर आपण गॅस बंद करूया आणि त्यानंतर हा आपण गाजरचा हलवा आता सर्विंग करूया मस्त असं खाण्यासाठी. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.